ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3,20,000 इतकी रक्कम हस्तगत केली आहे। ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकांची 8.5 लाख रुपयांची फसवणूक केली होती। अशा प्रकारचा 60 लोकांची फसवणूक केली असल्याचं समोर आलंय। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या एका 85 वर्षीय व्यक्तीची नुकतीच फसवणूक झाली होती। त्यांना फोनच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक फसवणूक केल्याचं सांगून तुम्हाला ऑनलाईन अटक केली। तुम्हाला अटक टाळायची असेल तर रक्कम ऑनलाईन बँकेच्या खात्यात पाठवा असं सांगून उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी सदरचे पैसे जमा झाल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अटक केली आहे। रोचक, श्रीवास्तव आणि संदीप यादव अशी ही आरोपींची नावे आहेत। दोघेही उच्च शिक्षित आहेत। रोचक हा बीटेक झालाय तर संदीप हा पदवीधर आहे। गेमिंगच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा वापर करून सदरची फसवणूक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल, 5.5 लाख रुपये रक्कम आणि 6 सिम कार्ड, बँकेचे चेक आणि 20 डेबिट कार्ड हस्तगत केले आहेत। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 66 क आणि 66 ड अन्वये कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सध्या वागळे इस्टेट पोलीस करतायत। ठाणे शहरातील वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमधील रहेजा कॉम्प्लेक्स येथे एक 86 वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात। त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे। तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात। घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच तुमच्या विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इसमाच्या बँक अकाउंटमधील 8,65,000 रुपये RTGS करण्यास सांगितले। सदरची अमाऊंट त्यांनी RTGS केल्यानंतर सदर वयोवृद्ध इसमाच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे। त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला। वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले। त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं। त्या विद्यार्थ्यांकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली। त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक केलं। तिथे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे। सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या 8,65,000 पैकी 5,5 लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे। एक सँट्रो कार 8 लाख रुपयाची कार मिळालेली आहे। तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले 5 मोबाईल्स मिळालेले आहेत, 6 सिम कार्ड्स मिळालेले आहेत। तसेच आरोपींकडे आपल्याला 20 डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे 9 चेकबुक मिळालेले आहेत। या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे, तसेच एकाने BSc केलेला आहे। तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते।